पाहू शकता मित्रांनो, आपली 2024ची 93 सोयाबीन. सोयाबीनचं झाड वाळल्यानंतर आपल्याला सोयाबीनला किती शेंगा आहेत हे पूर्णपणे पाहायला मिळून जातं. तर आता मी तुम्हाला पूर्णपणे ही सोयाबीन दाखवत आहे. जवळपास आपली सोयाबीन ही सोंगायला आलेली आहे. तुमच्यासमोर तुम्हाला इथे सुद्धा दिसून जातं. तर ही जी आपली 93 सोयाबीन आहे ही काळ्या टकराची आहे. म्हणजे इतके दिवस मलासुद्धा माहिती नव्हतं काळे टकर आहेत म्हणून. पण आता ज्या वेळेस आपण पाहायला आलेलं आहे सोयाबीन वाळलेली आहे, तरी इथे पाहू शकता तुम्ही सोयाबीनची पूर्णपणे काळे टकर आहेत. आणि विशेष म्हणजे सोयाबीनसुद्धा पाहू शकता तुम्ही खूप सारी वाढलेली आहे. आणि बुडापासून ते शेंड्यापर्यंत शेंगासुद्धा आहेत. मस्त घोस शेंगा आहेत. या सोयाबीनला आता लवकरच आपण सोंगणार आहे. सोंगल्याच्या नंतर आपण या सोयाबीनला उतार किती येणार हे सुद्धा पाहणार आहे. आणि 2024मध्ये सोयाबीनला कसा का उतार लागतो तो या सोयाबीनपासूनच आपण पाहणार आहे. कारण ही सोयाबीन लवकर आलेली आहे. लवकर आलेलीमुळं आपण ही लवकर सोंगणार आणि ही सोयाबीन सर्वात पहिले काढली तर आपल्याला उतारसुद्धा मिळ लागणार की या 2024च्या सालाला सोयाबीनला उतार कसा आहे. शेंगा तर तुमच्या समोर आहेत. शेंगा पाहून तुम्ही नक्की सांगू शकता की या सोयाबीनला किती चौतार लागेल ते. ही जी आहे ती आपली वळमण आहे. तर वळमणीची सोयाबीन थोडीफार हिरवी आहे, म्हणजे पिवळी झालेली आहे. बट म्हणजे तिचे पानं अजून गळायचे राहिलेले आहेत. आणि बाकी जी वरती आपण हे पूर्ण पाहिलेलं आहे हे पूर्ण पानं गळालेले आहेत आणि थोडेफार पानं त्याचेसुद्धा राहिलेले आहेत. पण बाकी सोयाबीन पूर्णपणे वाळलेली आहे. आणि ही जी वळमणीची आहे तर हिच्या शेंगा अजून पिवळ्या आहेत, म्हणजे वाळायला सुरुवात झालेली आहे पण अजून पूर्णपणे वाळलेल्या नाही. ज्यावेळेस हिरवी राहते त्यावेळेस खूपच सोयाबीन चांगली दिसते. वाळल्याच्या नंतर आपल्याला शेंगासुद्धा कमी दिसतात. तिथे पाहू शकता तुम्ही हिरव्या सोयाबीनला किती मस्त शेंगा दिसत आहेत ते.